माननीय शंभूराज देसाई मंत्री हे गेले 15 मिनिटं महाराष्ट्राला समजवण्याचा प्रयत्न करत होते की काहीच झालेलं नाही. हरकत नाही, त्यांनी तो प्रयत्न करावा, पण फायटिंग झाली हे निश्चित आहे. मध्यस्थी करावी लागली निश्चित आहे. प्रश्न तिथपर्यंत नाही आहे. प्रश्न हा आहे की महाराष्ट्राच्या या लोकशाही मंदिराला एक मोठं असं झालर आहे, सोनेरी झालर आहे. कारण का ह्याच्यातली महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती अशी नाही असे सांगणारे अनेक किस्से या म्हणजे या असेंब्लीमधले आहेत. मी मगाशी सांगितलं की यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, शंकरराव चव्हाण, अब्दुल रहमान अंतुले, शरदचंद्र पवार, सुधाकरराव नाईक, अंतर्गतही टोक्याचा विरोध असायचा आणि विरोधकातही टोकाचा विरोध असायचा, पण असं कॉलर पकडून ठाम असं कधी झालेलं मी तरी पाहिलं नाही. कॉलर पकडून प्रश्न हा आहे की ह्याला एक मंदिर आहे, ह्या मंदिराचे संस्कार आणि संस्कृती जपणं हे प्रत्येक आमदाराचं काम आहे. कारण का तुम्ही 288 हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असता. तुम्ही तुमचं प्रतिनिधित्व करत नाही तर तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या 5 लाख लोकांचे इथे प्रतिनिधी असता. तुम्ही तुमच्या मतदारसंघाची इज्जत तर घालवलीच, पण महाराष्ट्राच्या लोकांमध्ये एक भ्रम निर्माण केला, एक शंका निर्माण केली की आपले गेलेले 288 आमदार असे वागतात, एकमेकाच्या अंगावर धावून जातात. लॉबीमध्ये असं विधानसभेत चर्चा करताना होतं खूप वेळा, पण आता बाहेर येऊन एक रिंगणच करून टाकताना इथे फ्री स्टाईलचं आजा, हे बरोबर नाही. खरं तर त्यांनी माफी मागायला पाहिजे की आमच्या आमदारांच्याकडनं चूक झाली, महाराष्ट्राने आम्हाला मोठ्या मनाने माफ करावं, हे आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. पण ते चुकीचं आहे, आमच्या अपेक्षा चुकीच्या आहेत. पण गेल्या 2.5 वर्षामध्ये ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे तुम्ही राजकीय संस्कार आणि संस्कृतीची धुळवड केलीत, ती पायदळी तुडवली, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही असं ते नरेटिव्ह तयार करण्यात आलं आणि इकडे गेले. नाही, असं आहे की तेव्हा त्यांचा नरेटिव्ह होता की आम्ही सोडतोय कारण का अजित पवार आम्हाला निधी देत नाही. पुढे त्यांची दोस्ती झाली, यारी झाली. ये दोस्ती नाही तोडेंगे हम, ते शोलेतलं गाणं आहे ना, तशी मोटरसायकलवर फिरायला लागले का मागे पण एक सीट आहे नसते ना, बाजूला एक सीट आहे, मागे पण एक सीट आहे, 3 जण आपल्या त्या मोटरसायकलवर फिरतायत. ठीक आहे, आता मोटरसायकल ती वेगळी होती, धर्मेंद्र एका बाजूला जातो आणि अमिताभ एका बाजूला जातो, असं होतच. त्याच्यात काय मोठं आहे. देखो ऐसा है, तुम मेरे घर के बाजू में अगर देवेंद्र फडणवीस आए किसी कार्यक्रम को तो उनको मैं फोन करके बोलता ही हूँ चाय पीने को आओ, वो आते नहीं, वो बात अलग है. लेकिन मैं एक नेता का नाम बताता हूँ जो बीजेपी का सबसे बड़ा दिग्गज नेता था. वो जब भी थाना में आते थे और मैं उनको फोन करता था कि साहब खाना खाओ मेरे साथ. किती वाजता येऊ रे जितेंद्र, जितेंद्र किती वाजता येऊ. आते थे, मस्त मच्छी मटन खाते थे, 1 घंटा घर को हमारे घर वालों के साथ बातचीत करते थे और चले जाते थे. मैं उनके घर पे 40,000 का उनके विरोध में मोर्चा लिख के गया था. लेकिन जब भी बुरा वक्त मेरे पे आता तो पहले कंधे पे हाथ रखने वाले कोई होते तो उनका नाम गोपीनाथ मुंडे है. ये संस्कार और संस्कृति महाराष्ट्र ने देखी है. मैं एक दिन गोपीनाथ मुंडे के बर्थडे पे गया था. जैसे मैं वापस आया अजित पवार मुझे चिल्लाए, कशाला गेला होता रे. मैं डर गया. मैं बोला यार ये पार्टी में कुछ थोड़ा सा मेरे को ये दिख रहा है. मैं पवार साहब के घर पे गया. मैंने बोला साहब मेरे हाथ से गलती हुई, मैं गोपीनाथ मुंडे साहब के बर्थडे में चला गया. तो बोले उसमें क्या है, तेरे और उनके अच्छे संबंध है, उनके घर में ब्याह होगा, कुछ होगा, तेरे को आमंत्रण आएगा तो तेरे को जाना ही चाहिए. राजनीति और व्यक्तिगत हमारे संबंध, इसमें कभी अंतर नहीं चाहिए आना चाहिए. ये शरद पवार है, समझे. ते काय म्हणतात ते काय म्हणतात हे उत्तर द्यायला इथे आलो नाही हो. ते काय आतमध्ये काहीच झालं नाही असं माझं मत आहे. पण जे काही झालं ते महाराष्ट्राचा अपमान करणार आहे, महाराष्ट्राच्या मातीचा अपमान करणार आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करणार आहे. म्हणून मोठ्या मनाने महाराष्ट्र सरकारने
माफी व्हावी महाराष्ट्राची, ती आमच्या लोकांच्या हातनं जे काय झालं माफ करा, हे चुकीचं झालं. सर, उद्या बारामतीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव नव्हतं, सूत्रताईंनी मुद्दा उपस्थित केला आणि आज नव्याने पत्रिका काढण्यात आली. जाऊ द्या, काढावी लागली ना. छोट्या मनाची माणसं असतात, त्यांना दुरुस्त करावं लागतं. मोठ्या मनाच्या माणसांनी, मोठ्या माणसांची माणसं आहेत शरद पवार. तुम्ही माझं नाव नाही घेतलं तरी तुम्ही जेवायला या सांगतात, ते बघा किती मोठ्या मनाचे आहेत ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.